हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. 12th स्टँडर्डमध्ये फिजिक्स पार्ट फर्स्टमधील आपला हा फर्स्ट चॅप्टर चालू आहे, रोटेशनल डायनॅमिक्स. त्यापूर्वी तुम्हाला मी 11वीचे चॅप्टर्स हे रीड आउट करायला, रिव्हिजन करायला सांगितलेले होते. ओके, आपण आता हे गृहीतच धरून चालू आहे की तुम्ही ते सगळ्यांनी रिव्हिजन केलेली आहे. ओके, तर रोटेशनल डायनॅमिक्स म्हणजे मोशन्स, रोटेशनल मोशन्स आपण पाहणार आहोत. डायनॅमिक्स म्हणजे काय पाहणार आहोत, मोशन हा पार्ट पाहणार आहोत. हे पण आपण इंट्रोडक्शन पार्टला सांगितलेलं होतं. ठीक आहे, मग मोशनचे कोणते कोणते टाईप्स आहेत, तर मोशनचे टाईप्स आपण पाहिलेले आहेत. लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन. मग त्यामधला जो पॉईंट आहे, टाईप आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन कशाला म्हणायचं सर्क्युलर मोशन, आता हे माहिती असेल तुम्हाला. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, अ पार्टिकल परफॉर्मिंग a motion of a particle along the circle of circumference of the circle. Suppose एखादा पार्टिकल आहे विच इज इन द अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. एक ए हा पार्टिकल आपण सपोज करूया इथे. ओके, हा ए पार्टिकल जो आहे तो कसा आहे, विच इज अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ सर्कल. तर या पार्टिकलचे जे मोशन असणार आहे ते कोणते असणार आहे, सर्क्युलर मोशन. ओके, आणि त्यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलेलं होतं. त्यातली फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन. इट इज अन ॲक्सलरेटेड मोशन. ॲक्सलरेटेड मोशन कधी म्हणतो आपण, ॲक्सलरेटेड मोशन कधी म्हणतो बघा, या पार्टिकलची प्रत्येक इन्स्टंट पॉईंटला जी व्हेलॉसिटी असणार आहे, लिनियर व्हेलॉसिटी, त्याची डिरेक्शन ही कशी आहे, अलॉंग द टँजंट. बरोबर, म्हणजे प्रत्येक पॉईंटला जी लिनियर व्हेलॉसिटी आहे ती कशी होत आहे, चेंज होत आहे. लिनियर व्हेलॉसिटी कशी होत आहे, चेंज होत आहे. करेक्ट, त्या मोशनला काय म्हणणार आहे आपण, ॲक्सलरेटेड मोशन. त्याला काय म्हणतो आपण, ॲक्सलरेटेड मोशन. अँड सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे, इट इज अ पिरियॉडिक मोशन. इट इज अ पिरियॉडिक मोशन. पिरियॉडिक मोशन कधी म्हणतो आपण बघा, सपोज दिस पार्टिकल ए हा पार्टिकल घेतला आपण, आणि तो हा पूर्ण कंप्लीट एक राऊंड कंप्लीट करण्यासाठी त्याला लागणारा जो वेळ आहे तो असेल कॅपिटल टी. पिरियड म्हणतो आपण त्याला. ओके, जो पिरियड आहे तो किती आहे, कॅपिटल टी. पुन्हा तो रिपीट इट सेल्फ, जर ही रोटेशन पुन्हा रिपीट केली असेल तर त्याला जो लागणारा कालावधी असणार आहे तो पुन्हा किती असणार आहे, सेम ॲज इट इज टी. अगेन इट रिपीटेड्स इट सेल्फ, अगेन इट टेक अ टाइम टी. सो दिस मोशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड द पिरियॉडिक मोशन. म्हणजेच काय, ड्युरिंग द मोशन द पार्टिकल रिपीट्स इट्स सेल्फ path along the same trajectory. So this motion is called the periodic motion. Okay, circular motion चे मेनली दोन कॅरेक्टरिस्टिक आहे, which is the accelerated motion and the periodic motion. Then in 11th standard we have seen that quantities of the circular motion. First quantities, that is the angular displacement. First quantity is the angular displacement, that is theta. पाहिलेलं आहे आपण हे angular displacement, that is theta. Okay, suppose this particle goes from A point to B point. ओके, हा जो तेथे तयार होणारा अँगल आहे त्याला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा हा म्हणतो. बरोबर, फर्स्ट क्वांटिटी इज द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सेकंड क्वांटिटी इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. दॅट इज व्हॉट, अँग्युलर व्हेलॉसिटी, दॅट इज द ओमेगा बार, आणि विच इज इक्वल टू ओमेगा. अँग्युलर व्हेलॉसिटी कशाला म्हणायचं आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी डेफिनेशन काय होती बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इट्स कॉल्ड द अँग्युलर व्हेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, दॅट इज द थीटा. रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड द अँग्युलर व्हेलॉसिटी. हे पण पाहिलेलं आहे, त्याचा सिम्बॉल काय असतो, ओमेगा. अँड द थर्ड क्वांटिटी इज द अँग्युलर ॲक्सलरेशन. Angular acceleration, that is alpha bar, and which is equal to
डेफिनेशन काय होती बघा, अँग्युलर ॲक्सलरेशनची रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड द अँग्युलर ॲक्सलरेशन. या सर्व डेफिनेशन्स किंवा कॅरेक्टरिस्टिक सर्क्युलर मोशनच्या हे आपण 11वी स्टँडर्डला पाहिलेलं आहे. फर्स्ट quantity is what? Angular displacement, that is theta. Angular velocity, that is omega, which is equal to rate of change of angular displacement with respect to time. And third quantity is angular acceleration, that is alpha bar, which is equal to rate of change of angular velocity with respect to time. या सर्व क्वांटिटीज पाहिलेलं आहे आणि एक रिलेशन पण पाहिलेलं होतं बघा आपण, इन द लिनियर व्हेलॉसिटी अँड द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. यामध्ये एक रिलेशन आपण पाहिलेलं होतं. काय रिलेशन होतं ते? दॅट इज व्ही इज इक्वल टू आर ओमेगा किंवा ओमेगा आर. अदरवाईज व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार इन द वेक्टर फॉर्म. ठीक आहे, हे रिलेशन आपण पाहिलेलं आहे बघा. व्ही फॉर द लिनियर व्हेलॉसिटी, ओमेगा फॉर द अँग्युलर व्हेलॉसिटी, अँड आर इज द रेडियस वेक्टर. दिस इज द आर. ओके, आर इज द रेडियस वेक्टर. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. ठीक आहे, हे रिलेशन सुद्धा आपण पाहिलेलं आहे इन द 11th स्टँडर्ड. त्यावरून आपण एक राईट हँड थंब रूल पाहिलेला होता बघा. कोणता रूल? राईट हँड थंब रूल. दॅट इज, तो काय शो करतो तर अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन. इट शोज द अँग्युलर डिरेक्शन ऑफ अ अँग्युलर व्हेलॉसिटी, that is omega, and is always along the axis of a rotation, which is always along the axis of a rotation. बघा, ठीक आहे. राईट हँड थंब रूल आपण सांगितलेलं होतं बघा. या पद्धतीने राईट हँड थंब रूल. हा जो थंब आहे, ठीक आहे, हा थंब हा शो काय करतो? ॲक्सिस ऑफ अ रोटेशन. अँड दिस कर्ल फिंगर दॅट द रोटेशन्स. बघा, omega is always along the axis of rotation and given by the right hand thumb rule. Curl finger of the right hand along the sense of rotations. मग हे जे रोटेशनचा जो सेन्स आहे तो कोण दाखवत आहे? कर्ल फिंगर. आणि हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो काय दाखवत आहे? थंब दाखवत आहे. आणि तोच काय दाखवत होतो आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी, दॅट इज ओमेगा. ओके, आता बघा, कर्ल फिंगर म्हणजे सपोज ही जी रोटेशन आहे जी जर अँटी क्लॉकवाईजमध्ये असेल. ओके, ही जी रोटेशन आहे सर्क्युलर रोटेशन ही कोणती आहे? अँटी क्लॉकवाईजमध्ये असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कोणती असेल? अपवर्ड डिरेक्शन. कोणत्या डिरेक्शन असेल? अपवर्ड. जसं की आता आपण इथे दाखवू शकतो, थंब हा कुठे आहे? अपवर्ड डिरेक्शनला आहे. आणि कर्ल फिंगर्सची जी रोटेशन आहे, डिरेक्शन आहे ती कशी आहे? अँटी क्लॉकवाईज आहे, सेम ॲज इट इज. ओके, अँड इन हिअर जर क्लॉकवाईज सेन्स असेल, रोटेशनचा जो सेन्स आहे तो कसा आहे? क्लॉकवाईज असेल तर अँग्युलर व्हेलॉसिटी कशी असेल? डाऊनवर्ड असेल. ॲक्सिस ऑफ रोटेशन टू द डाऊनवर्ड, सेम लाईक दॅट. ओके, या पद्धतीने केलं तरी चालेल. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा याची डिरेक्शन विच इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन हे सुद्धा आपण 11th स्टँडर्डला पाहिलेलं आहे. त्यानंतर पिरियड, फ्रिक्वेन्सी ह्या सुद्धा क्वांटिटीज आपण पाहिलेल्या आहेत बघा. पिरियड दॅट इज कॅपिटल टी, पिरियड दॅट इज द कॅपिटल टी हा पाहिलेला आहे आपण. तो काय असतो बघा? सर्क्युलर मोशन ऑफ पिरियडिक मोशन टाइम आहे. अँड द फ्रिक्वेन्सी that is small n, and which is equal to small n, which is equal to that is the reciprocal of a period. हे पण आपण पाहिलेलं आहे बघा.
frequency n is equal to reciprocal of Farad, and t is equal to, that is 2 pi r upon v. 2 pi r is the circumference of circle and v is the linear velocity. So t is equal to 2 pi r upon v and n is equal to 1 upon t. So here again we can write the v upon n is equal to v upon 2 pi r, and we know the relation v is equal to r ओमेगा, हे सुद्धा आपलं झालेलं आहे. ठीक आहे. मग v इज इक्वल टू आर ओमेगा ही जर व्हॅल्यू आपण यामध्ये पुट केली, ठीक आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये पुट केली, तर आपल्याला n इज इक्वल टू काय भेटेल बघा. n इज इक्वल टू आर ओमेगा डिवाइड बाय 2 पाय आर. आर आर विल बी गेट कॅन्सल टू इच अदर and we get remaining omega upon 2 pi. Okay, n is equal to omega upon 2 pi, and again we can write omega is equal to 2 pi n. Omega that is angular velocity, n is the frequency. हे पण आपण पाहिलेलं होतं. ओमेगा दॅट इज अँग्युलर व्हेलॉसिटी अँड द 2 पाय एन एन इज द फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमधले जे रिलेशन आहेत हे सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे. अजून आपण इथे काय लिहू शकतो, दॅट इज अगेन इक्वल टू 2 पाय एन. एन म्हणजेच काय 1 अपॉन टी, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. सो 2 पाय अपॉन टी. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. तुम्हाला न्यूमरिकलसाठी हे अतिशय इम्पॉर्टंट आहेत फॉर्म्युलेज. पिरियड इज इक्वल टू टी इज इक्वल टू पाय आर अपॉन व्ही. फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू 1 अपॉन टी म्हणजे रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पण तोच पिरियड हा जर आपण व्हॅल्यू पुट केली तर फ्रिक्वेन्सी व्ही अपॉन 2 पाय आर होऊ शकते. म्हणजे बघा आता इथेच जे फॉर्म्युले तयार झालेले आहेत, इथं पिरियड तुम्ही रेडियसवरून काढू शकता, लिनियर व्हेलॉसिटीवरून काढू शकता. त्या पिरियडवरून तुम्ही फ्रिक्वेन्सी काढू शकता, किंवा लिनियर व्हेलॉसिटी आणि रेडियसवरून तुम्ही फ्रिक्वेन्सीसुद्धा काढू शकता. आणि लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीमधलं रिलेशन हे जर माहीत असेल, म्हणजे जरी अँग्युलर व्हेलॉसिटी तुम्हाला दिलेली असेल तर त्या अँग्युलर व्हेलॉसिटीवरून तुम्ही सुद्धा काय काढू शकता, फ्रिक्वेन्सी काढू शकता. एन इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी विचारली असेल तर त्या फ्रिक्वेन्सीवरून तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकता. अदरवाईज पिरियडवरून सुद्धा अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकता. म्हणजे हे जे सगळे फॉर्म्युले आहेत ते फक्त काय केलेले आहेत, त्यामध्ये एकमेकांमध्ये इंटरचेंज केलेले आहेत आणि वेगवेगळे फॉर्म्युले काढलेले आहेत. ठीक आहे. पिरियड काढू शकतो, फ्रिक्वेन्सी काढू शकतो, लिनियर व्हेलॉसिटी काढू शकतो, अँग्युलर व्हेलॉसिटी काढू शकतो. हे सगळे फॉर्म्युलेज याच एका ह्याच्यामध्ये आहेत. फक्त तुमचं कन्फ्युजन काय होतं की तुम्ही फॉर्म्युला कोणता यूज करायचा हे व्यवस्थित लक्षात येत नाही. पण ते फक्त थोडंसं समजून घ्यायचं. हे सगळे कसे आहेत, एकामेकावरच डिपेंड आहेत आणि इंटरचेंज केलेले फॉर्म्युला आहेत. त्याच्यामध्ये स्पेशल ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन, अदरवाईज ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. हे मोस्ट लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला एखादं डेरिवेशन काढायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण ह्या व्हॅल्यूज काय करतो, पुट करतो. ठीक आहे. बघा इथपर्यंत सर्क्युलर मोशनच्या क्वांटिटीज इथे पाहिलेल्या आहे आपण. 2 कॅरेक्टरिस्टिक, ॲक्सेलरेटेड मोशन अँड पिरियॉडिक मोशन. त्यानंतर क्वांटिटीज पाहिलेल्या आहेत, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन. देन पिरियड पाहतोय, फ्रिक्वेन्सी हा पाहिलेला आहे, अँड द अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन हे सुद्धा पाहिलेलं आहे. लिनियर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचं रिलेशन, अदरवाईज अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन विच इज अलॉंग द ॲक्सिस ऑफ रोटेशन. ह्या सर्व गोष्टी आपण 11वीला पाहिलेल्या आहेत आणि त्याच आता 12वीला सुद्धा आहेत आपल्याला बेसिक कन्सेप्ट म्हणून. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट, पुढचा पॉईंट घेऊया. तोही सर्क्युलर मोशनच्याच रिलेटेड आहे आणि तोही आपण 11वीला पाहिलेला आहे. दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दॅट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि त्याला शॉर्टमध्ये आपण UCM. तुम्हाला डायरेक्टली असं सांगितलं जातं, अ पार्टिकल विच इज अलॉंग द UCM मीन्स वॉट, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. कधी म्हणायचं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन हे पाहिलेलं आहे. मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याचमध्ये काय सांगितलेलं आहे, अ मोशन ऑफ अ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल
a motion of a particle along circumference of circle circumference of circle, a motion of a particle along the circumference of circle with constant linear speed. Velocity म्हणा, speed म्हणा, okay, with a constant linear velocity is called uniform circular motion. Uniform circular motion. एखाद्या पार्टिकलची मोशन ही कशी आहे, विच इज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट लिनियर स्पीड. हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. विथ अ कॉन्स्टंट लिनियर स्पीड इज कॉल्ड द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्या मोशनला आपण काय म्हणणार आहोत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता जसं आपण पाहिलेलं होतं, एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. एक पार्टिकल सपोज करूया आपण, आणि विच इज अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ए हा पार्टिकल आहे आणि कुठं आहे तो, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. म्हणजे याचे जे मोशन आहे ते कसे आहे, सर्क्युलर मोशन आहे. पण अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ कॉन्स्टंट लिनियर स्पीड जर आपण म्हणत असेल तर हे जे मोशन आहे ते कसे आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. या पार्टिकलची स्पीड जे आहे, मोशन कसे आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके. देन the velocity changes at every instant in such a way. सपोज या पार्टिकलची वेलॉसिटी या डिरेक्शनने, या पॉईंटला, या पोझिशन्सला कुठे आहे, या डिरेक्शनने, म्हणजे अलॉंग द टँजंट, विच इज अलॉंग द टँजंट. पुन्हा हा पार्टिकल या पॉईंटला आला, विच इज ऑल्सो अलॉंग द टँजंट. या पॉईंटला असेल तर तो पण कसं असणार आहे, विच इज अलॉंग द टँजंट. म्हणजे जी लिनियर वेलॉसिटीची डिरेक्शन आहे ती काय होत आहे, प्रत्येक पॉईंट, इन्स्टंट पॉईंटलाही काय होत आहे, चेंज होत आहे. प्रत्येक इन्स्टंट पॉईंटलाही काय होते, चेंज होते. जसं की आपण आत्ताच पाहिलं, जर प्रत्येक इन्स्टंट पॉईंटलाही वेलॉसिटी, डिरेक्शन ऑफ द वेलॉसिटी चेंज होत आहे आणि विच इज अलॉंग द टँजंट, विच इज अलॉंग द टँजंट, तर हे जे मोशन आहे ते कोणतं आहे, ॲक्सलरेटेड, विच इज द ॲक्सलरेटेड. करेक्ट. And this acceleration is responsible for a centripetal or the radial acceleration. म्हणजे हे जे ॲक्सलरेशन आहे तेच कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, सेंट्रिपिटल अँड द रॅडियल ॲक्सलरेशन. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे किंवा पार्टिकल म्हणूया आपण, हा कसा आहे, टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल अलॉंग द रॅडियस. अशा पद्धतीने तो बांधलेला आहे. ठीक आहे. दिस ॲक्सलरेशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द centripetal or the radial acceleration, that is a bar is equal to, किंवा ए आर म्हणू शकतो याला, ए आर म्हणजे रॅडियल ॲक्सलरेशन इज इक्वल टू, दॅट इज द ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर, ओमेगा स्क्वेअर इंटू आर. ए आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आर. हे पण रिलेशन आपण पाहिलेलं आहे बघा, between the angular acceleration, linear acceleration A and the angular velocity. A bar is equal to omega square r. अजून याच्यामध्ये अजून चेंजेस काय लिहू शकतो आपण, A bar is equal to omega is equal to, we know that the v square upon r. ठीक है. A bar is equal to omega square r and A r bar is equal to v square upon r. And this acceleration which is directed toward the center of the circle, this radial acceleration is directed towards the center of the circle. So this circular motion is also called the centripetal. The circular motion ला अजून काय म्हणू शकतो आपण, centripetal. when which is
which is along the circumference of circle and directed towards the center of the circle. The acceleration is directed towards the center of the circle. Hence it is called the centripetal. This is all in the uniform circular motion. Now we discuss about the non-uniform circular motion. दोन टाइप आहेत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे कोणतं एक्झाम्पल असेल तर बघा, सपोज आपण फॅनचं बटन ऑन करतो किंवा स्विच ऑफ करतो. फॅनचं बटन ऑन केल्यानंतर जे त्या फॅनला स्पीड आहे तो डायरेक्ट त्या स्पीडमध्ये चालू होतो का? थोडंसं काय होते, इन्क्रीजिंग प्रोसेस आहे, म्हणजे स्लो प्रोसेस होते आणि देन ज्या एका स्पीडमध्ये आपण ठेवलेलं असेल त्या स्पीडमध्ये तो रोटेट होत राहतो, बरोबर. किंवा जर आपण ते बटन स्विच ऑफ केलं असेल, स्विच ऑफ केल्यानंतर लगेच स्टॉप होतो का फॅन? लगेच जागेवर थांबतो का? तर नाही थांबत, तर हळूहळू थांबतो. म्हणजे त्याचं स्पीड हे काय होत असेल, डिक्रीजेस होत असेल. ओके, स्टार्ट करताना तो इन्क्रीज होतो, ओके, आणि स्विच ऑफ केल्यानंतर त्याचं स्पीड हे काय होत असेल, फॅनचं डिक्रीज होत आहे, बरोबर. मग त्यावेळेसच्या ज्या स्पीडला आपण किंवा त्या मोशनला आपण म्हणणार आहोत नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे एक तर स्पीड काय होत आहे, इन्क्रीजेस होत आहे, अदरवाईज स्पीड काय होत आहे, डिक्रीजेस होत आहे. ओके, त्या स्पीडला किंवा त्या मोशनला आपण नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणत आहोत. आता यामध्ये ॲक्सलेशन जे आहे, रॅडियल ॲक्सलेशन AR, दॅट इज नॉट कॉन्स्टंट. जसं की आत्ता आपण पाहिलं, in a circular motion, radial acceleration which is towards the center of the circle, AR. ओके, हे आत्ता आपण पाहिलं इन अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बट इन द नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच काय, स्पीड काय होत आहे, इन्क्रीज होत आहे, अदरवाईज डिक्रीज होत आहे. तर त्यावेळेसचे हे रेडियल ॲक्सलेशन आहे म्हणजे AR, which is not a constant, which is decreasing or increasing, which is not constant, and which is along the tangential, which is always along the tangential. So this acceleration is called the tangential acceleration. This acceleration म्हणजे radial acceleration ला आपण काय म्हणतो मग, tangential acceleration. कधी, which is in the plane but it is not a constant at every point. Radial acceleration which is not a constant at every point. So this is along the tangential. And so this acceleration is called the tangential acceleration. In the non-uniform circular motion, the acceleration is called the tangential acceleration. And the direction, यामध्ये directions important आहे. ज्यावेळेस स्पीड हे इन्क्रीजिंग असेल, सपोज फॅनचं बटन ऑन केलं असेल आणि स्पीड हे काय आहे, इन्क्रीजिंग असेल, जसं की आपण मग अशी अँग्युलर व्हेलॉसिटी डिरेक्शन्स पाहिलेले होते बघा. अँग्युलर व्हेलॉसिटीची डिरेक्शन, जसं स्पीड हे इन्क्रीजिंग असेल तर अँग्युलर ॲक्सलेशन विच इज अलॉंग द अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलेशनची डिरेक्शन ही कशी असेल, सेम असेल. आणि ज्यावेळेस कधी हे इन्क्रीजिंग स्पीडला, ओके, इन्क्रीजिंग, आणि ते स्पीड हे कसं असेल, डिक्रीजिंग असेल. ओके, डिक्रीजिंग असेल सपोज, तर डिक्रीजिंग स्पीडला अँग्युलर व्हेलॉसिटीच्या अपोजिट अँग्युलर ॲक्सलेशनची डिरेक्शन ही असते. अँग्युलर acceleration and angular velocity opposite to each other when speed is decreasing, and the angular velocity and angular acceleration same direction when speed is increasing. कधी हे होते, in the non-uniform circular motion. ओके, आज इथं आपण थांबूया. हा सर्व पाठ हा 11वीला तुम्हाला झालेला आहे, तोच इंट्रोडक्शन पार्ट आहे. त्यानंतर आपण उद्याच्या पाठला नेक्स्ट पॉईंट चालू करूया. Thank you so much.